दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना 4,200 रुपये सोबत 24 रुपये लगेच वाटप सुरू झाले। सोबत लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले आहेत। तुम्हाला पैसे आले का तुमचे पैसे थांबलेत, तुमचे लिस्टमध्ये नाव आहे का नाही, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक महिन्यात आता कुठल्या तारखेला पैसे येणार हे सुद्धा सांगितलं आहे। बघा, लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे गिफ्ट्स आहेत। त्याच्यामध्ये हप्ता 2490 रुपये हे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे वाटप सुरू होत आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 21 रुपये, सोबतच 11वा हप्ता। परंतु कोणत्या बहिणींना मिळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना भांडे सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत। आता हे भांडे कोणाला मिळणार आहे, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। नवीन काही अटी व नियम आलेले आहेत, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये एक एक करून पाहणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींना यातून बाद करण्यात आलेला आहे, थेट त्यांचे पैसे जे आहेत ते थांबवलेले आहेत। आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत एक एक करून, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 5 नवीन नियम आलेले आहेत। पहिला नियम आहे आधार कार्डवरती सगळ्यात महत्त्वाचा आणि अगदी इम्पॉर्टंट हा नियम आहे। दुसरा नियम आहे आपला EKYCचा, खूप महत्त्वाचा नियम आहे हा पण। जर तुम्हाला 21 रुपयासोबतच 24 रुपये मिळवायचे असतील तर ह्यासारखी महत्त्वाची ट्रिक तुम्हाला मी सांगतोय, कारण भरपूर लाडक्या बहिणींना बघा यादीमध्ये नाव आलं की नाही माहीत नाही, ते कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तिसरा नियम आहे 4 चाकीबद्दल, खूप महत्त्वाचा आहे। चौथा नियम जो आहे तो इन्कम टॅक्सबद्दल आहे। जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तर त्याच्यामध्ये तुमचं नाव यादीत कसं येऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि पुढचा सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम आहे तो म्हणजे 21 रुपयांबाबत। 21 रुपये कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार, का तुमचे पैसे कट होणार, की आता तुम्हाला डायरेक्ट यातून बाहेर काढणार, हे सगळं आपण पाहणार आहोत। बघा, एक एक करून डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। एप्रिलचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे। दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये आपल्याला 4,200 रुपये हे जमा झालेले पाहायला मिळणार आहेत। 21 रुपये हे लाडक्या बहिणींचे, नंतर तुम्हाला 24 रुपये हे गॅस सिलेंडरचे, असे दोन्ही हप्ते मिळणार। आत्ताच मोठी बैठकीमध्ये निर्णय पार पडला, स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। काही कमेंट सुद्धा आता आपल्याला येत आहेत की भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत। स्वतः आदित्य तटकरे यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलेलं आहे की हो, आता हे जे वाटप आहे ते आपण सुरू करत आहोत। उशीर झालेला आहे तर माफ करा, कुठलीही आमच्याकडून चूक झाली असेल तर त्याला सुद्धा समक्ष असावं। आता बघा, तुमचं नाव हे यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टी मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि हा आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी। आणि आपल्या दीदीला, आपल्या ताईला, आपल्या मामींना, काकूला, मावशीला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। कारण भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे आजपासून पैसे वितरणाचा कार्यक्रम हा लाडक्या बहिणींच्या खात्यात सुरू झालेला आहे। भरपूर बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत। ते बँकेची यादी कोणती आहे, कोणते असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत, बघा मी तुम्हाला तर सांगतो आहे कोणती बँक आहेत, तर येस बँक, ICICI बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक, SBI असे महत्त्वाचे बँकेत पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे पडत आहेत। तुमचे बँक कोणते आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। सुरुवातीचे मोठे 10 जिल्हे याच्यामध्ये वाटप सुरू केलेले आहेत। तर ते 10 जिल्हे कोणते आहेत, तर बघा पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी वाटपाची सुरुवात आहे ती सुरू केलेली आहे। सोबतच बघा, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जबरदस्त लाडक्या बहिणींना आता डबल हप्ते मिळत आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना 4,200 रुपये मिळत आहेत। काही लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले, रखडलेले, थांबलेले हप्ते सुद्धा मिळत आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे। बघा, आपण थोड्याच वेळात ते सुद्धा जाणून घेणार आहोत। भरपूर लाडक्या बहिणींना आज 2 मेसेज येणार आहेत, एक म्हणजे गॅस सिलेंडरचा आणि एक म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। त्यामुळे मोबाईल सतत चेक करत राहा। सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता बघा जे नियम आलेले आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड भरपूर लाडक्या बहिणींचं अपडेट नाही। भरपूर लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट बंद झालेलं आहे, कारण 1 एप्रिलपासून नियम चेंज झालेले आहेत। जर तुम्ही अकाउंट वापरत नसाल, पैशांची काढघाल जर करत नसाल तर तुमचे अकाउंट बंद केलं जाऊ शकतं, किंवा तुमचं जे UPI आहे ते बंद सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे आजच जाऊन बँकेमध्ये आपलं ट्रान्झॅक्शन चेक करा, बँक अकाउंट चालू आहे का, आधार कार्ड अपडेटेड नसेल तर अपडेट करून ते बँकेत जमा करून द्या। सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डची EKYC केली नसेल तर रेशन कार्डची EKYC करून घ्या, अन्यथा
तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज येणार नाही, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत. एवढंच काय, बहिणीचे पैसे सुद्धा तुमच्याकडून थांबवले जातील. बघा, सगळ्यात महत्त्वाचे आता अपडेट आपण तुम्हाला देत आहोत ते म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःचं घरसुद्धा आता लाडक्या बहिणीसाठी सरकार हे देत आहे. आणि लवकरच लाडक्या बहिणीसाठी एक नवीन योजना येत आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर पैसे मिळत आहेत. जसं लाडकी बहीण योजना आहे तशी एक नवीन योजना लवकरच येत आहे. तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये हो लिहा. तुम्हाला जर भांडी पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये भांडी असं लिहा. भरपूर लाडक्या बहिणींना घर पाहिजे असेल तर घरासाठी काय करायला लागणार त्यासाठी घरकुल अशी कमेंट करा. आणि आता बघा, स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की तुम्हाला कसं काय होणार आहे, पुढे हप्ते कसे वाटप होणार आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की समजणार. व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत. आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय, जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।